आता बुलेटिनमध्ये पाहूयात अर्ध्या मिनिटात अख्खी बातमी। मराठा आरक्षणासाठी गेल्या 9 दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगेंनी उपोषण मागे घेतलंय, तर त्याचवेळी त्यांचा मुख्यमंत्री आणि जरांगेंमधला विसंवाद उघड झालाय। जरांगेंनी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्राची मागणी उपोषणाच्या पहिल्या दिवसापासून केली आहे। आजही उपोषण मागे घेताना ते या मागणीवर ठाम होते, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जरांगेंची वेगळीच मागणी भर पत्रकार परिषदेत सांगितली। ज्यांच्या कुणबी नोंदी सापडतील त्यांना युद्ध पातळीवर कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी जरांगेंची असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलंय। सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यावरून मनोज जरांगे पाटील आणि मुख्यमंत्र्यांच्या मागणीमध्ये विसंवाद झालेला दिसून येतोय। पाहूयात। नाही, तुम्ही असं कुठेतरी भरकटवू नका, कारण जे आता त्यांनी सांगितलेलं आहे की ज्यांच्या नोंदी आहेत कुणबी त्यांना तुम्ही तात्काळ युद्ध पातळीवर दाखले देण्याचं काम करा आणि या बाबतीमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये 10 लोक अधिकचे द्या आणि ते हे काम युद्ध पातळी 2 महिन्यामध्ये पूर्ण करा। तर पुणे आयसिस मॉड्यूल प्रकरणातील 8व्या संशयिताला एनआयएनं अटक केली आहे। दहशतवादी कारवाईत तो सहभागी असल्याचा संशय केंद्रीय तपास यंत्रणेला आहे। या प्रकरणात आधी अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांशी शहानवाजचा थेट संबंध होता। दहशतवाद्यांना लपवण्यासाठी विविध ठिकाणांची त्यानं रेकी केल्याचा, दहशतवाद्यांना शस्त्र वापरण्याचं आणि आयडी तयार करण्यासाठी प्रशिक्षण देण्यामध्ये त्याची महत्त्वाची भूमिका असल्याचा संशय त्याच्यावर होता। 19 जुलै रोजी बाईक चोरी करताना त्याचे 2 साथीदार पुणे पोलिसांच्या हाती लागले होते। शहानवाज मात्र त्यावेळेस पोलिसांना चकवा देऊन पसार झाला होता। आमदार अपात्रतेसंदर्भातील पुढील सुनावणी आता 21 नोव्हेंबरला होणार आहे। या प्रकरणाची कागदपत्र ही 16 नोव्हेंबरपर्यंत सादर करण्यासंदर्भात निर्देश देण्यात आले। कालच्या युक्तिवादावेळी व्हीपच्या मुद्द्यावरून ठाकरे आणि शिंदेंच्या वकिलांमध्ये जोरदार युक्तिवाद झाला। आमदारांना जारी करण्यात आलेला व्हीप हा ईमेलच्या माध्यमातून पाठवण्यात आल्याचा दावा ठाकरेंच्या वकिलांनी केलाय, तर तो व्हीप आपल्याला मिळालाच नसल्याचं, व्हीपचं उल्लंघन केलं नसल्याचं शिंदे गटाच्या वकिलांनी सांगितलंय। दरम्यान आता पुढील सुनावणी 21 तारखेला होणार आहे। गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील हवेचा दर्जा खालावलाय। वाढत्या वायू प्रदूषणामुळे मुंबईची हवा खराब झाली आहे। यामुळे हवेची दर्जा खालावत चाललेला आहे। ही गंभीर बाब असल्याचं सांगून उच्च न्यायालयानं मुंबई महापालिका आणि राज्य आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाला नोटीस बजावली आहे। पालिका प्रशासनानं बेस्ट बसेस, शाळा, हॉस्पिटल, गार्डन आणि गजबजलेल्या ठिकाणी वायू शुद्धीकरण युनिट बसवण्याचा निर्णय घेतलाय। 350 बसवर वायू शुद्धीकरण युनिट बसवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। याची अंमलबजावणी येत्या महिनाभरामध्ये करण्यात येणार आहे। ट्रॅव्हल्स वाहतूकदारांना परिवहन विभागानं परवानगी दिलेली आहे। या परवानगीवर बोट ठेवत खासगी ट्रॅव्हल्सचे तिकीट दर आता दुप्पट करण्यात आले। मुंबई अहमदाबाद वातानुकूलित स्लीपर बसचे नेहमीचं तिकीट 1,500 ते 2,000 रुपये आहे। दिवाळीत त्याचे 2 ते 3,000 रुपये होण्याची शक्यता आहे। मुंबई महाबळेश्वर वातानुकूलित गाडीचं नेहमीचं तिकीट 500 ते 700 रुपयांपर्यंत असतं। त्याचा दर आता 1 ते 1,500 करण्यात आलाय। मुंबई बेंगळुरू महामार्गावर नेहमीचं तिकीट हे 1,000 ते 1,500 रुपयांपर्यंत असतं, ते आता 2 ते 3,000 पर्यंत जाईल। मुंबई गोवा महामार्गासाठी 1 ते 1,500 रुपयांऐवजी 2 ते 3,000 रुपये मोजावे लागणार। दिवाळीच्या आठवड्यात उत्तरेकडील विमान प्रवास प्रचंड महागलाय। उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगड आणि झारखंड या राज्यांकडे जाणारी विमानं गतवर्षीपेक्षा महाग झाली आहेत। रांची आणि रायपूर या 2 शहरांचा विमान प्रवास ऑक्टोबर अखेरीस जाऊन येऊन 40,000 रुपयांना पडतोय। हे तिकीट आता आणखीनच महागलंय। मुंबईहून प्रयागराज, पाटणा, लखनौ, गया, दरभंगा त्याचबरोबर आग्रा या शहरांना जाऊन येण्यासाठी 30,000 रुपये मोजावे लागत आहेत। हे तिकीट पुढील आठवड्यामध्ये आणखी वाढू शकतं। उत्तरेकडील शहरात घेऊन जाणारी विमानं दिल्लीत थांबून पुढे जाणार असतील तर त्यांचं भाडं 40 ते 50% कमी पडेल। पश्चिम रेल्वेकडून 6व्या मार्गिकेच्या कामासाठी गेल्या दिवसापासून सुरू असलेल्या ब्लॉकमुळे 200हून जास्त लोकल रद्द झाल्या आहेत। मात्र याचा फायदा मेट्रोला झालाय। 31 ऑक्टोबरला एका दिवसात 2.5 लाख प्रवाशांनी प्रवास केलाय। जूनच्या अखेरीस दैनंदिन प्रवासी संख्येमध्ये 2 लाखांचा टप्पा पार केलाय, तर 31 ऑक्टोबरला दैनंदिन प्रवासी संख्या 2.5 लाखांपर्यंत पोहोचली आहे। सुरुवातीच्या टप्प्यात या मार्गिकेवरून दिवसाला सरासरी 30,500 प्रवासी प्रवास करतात। मात्र दुसऱ्या टप्प्यात सेवेत दाखल झाल्यानंतर या दोन्ही मार्गिकांवर पूर्ण क्षमतेने वाहतूक सुरू झाली आहे।
म्हाडानं जुन्या उपकर प्राप्त इमारतींसाठी नवी नियमावली जाहीर केली असून या इमारतीच्या पुनर्विकासासाठी दिल्या जाणाऱ्या विविध परवानग्या, सुरक्षा रक्कम आणि ना हरकत परवानग्यांचे शुल्क वाढले. जे विकासात इमारतींचं काम वेळेत सुरू करणार नाही तर त्यांना आर्थिक भुर्दंड भरावा लागणार आहे. यामुळे घरांच्या किमतीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते. नव्या दरामुळे आता भूखंडाच्या आकारानुसार किमान 50,000 चौरस ते कमाल 6 लाख रुपये शुल्क आकारावं लागणार आहे. याशिवाय छाननी शुल्कही आता भूखंडाच्या आकारमानानुसार किमान 50 ते 6 लाख रुपये निश्चित करण्यात आले आहे. राज्यात स्वाईन फ्लूने डोकं पुन्हा वर काढलं असून मंगळवारी एकाच दिवशी स्वाईन फ्लूनं 3 जणांचे बळी घेतले, तर H3 आणि N2नं 1 जण दगावलाय. परंतु राज्यात कोणत्या विभागात रुग्ण आणि मृत्यू आहेत याची काळजी घ्यावी याबाबत आरोग्य विभागाकडून काहीच खबरदारी घेतली जात नसल्याची माहिती समोर आली आहे. ऑक्टोबर महिन्यात स्वाईन फ्लू आणि दगावलेल्यांची संख्या याचा आलेख चढता असल्याने भीतीचं वातावरण निर्माण झालंय. मात्र याबाबत आरोग्य विभागाकडून काहीच माहिती दिली जाते. फक्त रुग्णसंख्या, मृत्यू किती, त्याचबरोबर रुग्णसंख्या यांचीच माहिती पुरवली जाते. इस्रायल आणि हमासमधील 7 नोव्हेंबरला युद्धाला 1 महिनाचा कालावधी उलटून जाईल, पण अद्यापही दोन्हींमध्ये हल्ले सुरूच आहेत. इस्रायलकडून गाझाविरोधात जमिनी कारवाई सुरू आहेत. अशातच इस्रायलच्या सैन्यानं गाझा शहराला 4ही बाजूनं घेरलंय. इस्रायलच्या सैन्यानं हमास आतंकवादी संघटनेचे केंद्र असलेल्या गाझा शहराला घेरलंय. दोन्ही बाजूंनी युद्ध थांबवण्यासाठी कुठलीही चिन्ह दिसत नाहीयेत असं इस्रायल लष्कराचे प्रवक्ते यांनी आपलं मत मांडलंय. इस्रायलच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी आरोप देखील केले आहेत.